हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण व्हेज पनीर पुलावची रेसिपी पाहणार आहोत आणि मी इथे सगळे साहित्य घेतलेले आहेत आणि मी भाज्या सगळ्या कट करून ठेवलेल्या आहेत आणि मी इथे 2 कांदे घेतलेत आणि टोमॅटो घेतलेले आहेत, ते पण सुद्धा कट करून घेऊया आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. इथे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे आणि खडे मसाले घेतले, काळी मिरी, दालचिनी, लवंग हे सगळं घेतलं आणि चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि आता मी 2 मोठे कांदे कापले होते ते पण टाकले त्याच्यात आणि ते पण चांगले फ्राय करून घेणार आहे. त्यांना असं गोल्डन कलर येईपर्यंत चांगलं फ्राय करून घेणार आहे कांद्याला. इथे आता माझं चांगलं फ्राय करून झालेलं आहे बघा. आणि मी त्यात अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहे, थोडीशी चव लागण्यापुरती आणि चांगली फ्राय करून घेणार आहे. कारण की थोडंसं पाणी असतं ना त्यात, त्यामुळे कांदा आणि खडे मसाले चांगले फ्राय करून घेणार आहे. ते मी एकदम व्यवस्थित घेणार आहे फ्राय करून. इथे आता माझे चांगले फ्राय झालेले आहे आणि इथे मी 2 मोठे टोमॅटो घेतले होते ना, ते पण मी टाकणार आहे त्यात आणि ते सुद्धा चांगले फ्राय करून घेणार आहे मी. टोमॅटो पूर्ण मऊ करून घेणार आहे असं छानसं असं. इथे चांगलं आता मऊ झालेला आहे टोमॅटो आणि आता मी इथे सगळ्या भाज्या टाकणार आहे. मी सगळ्या भाज्या कापून घेतल्या होत्या आणि त्या आता मी इथे सगळ्या मिक्स करणार आहे आणि थोड्या वाफेवरच असंच फ्राय शिजवून देणार आहे. काजू घेतलेत, बीन्स आणि 2 मिरच्या टाकल्यात म्हणजे थोडं स्पायसी होण्यासाठी आणि गाजर घेतले. गाजर थोडं कडक असतं ना, त्यामुळे मी अशा भाज्या शिजवूनच घेणार आहे. इथं फ्लावर घेतलेला आहे, मी गरम पाण्यात टाकलेला फ्लावर आणि आता इथे मी मटार टाकणार आहे आणि ते सगळ्यांना चांगले मिक्स करून घेणार आहे आणि थोडं असंच भाज्या शिजवून घेणार आहे. मी इथे माझी चांगली भाजी फ्राय झालेली आहे. मी आता तेलातनं सगळे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे, कारण की भाजी कच्च्या होत्या ना, म्हणून मी चांगल्या आता तेलामध्येच फ्राय करून घेणार आहे. इथे भाज्या माझ्या चांगल्या झालेल्या आहेत फ्राय आणि आता आपण सगळे मसाले टाकणार आहोत त्यात. इथे मी तिखा लाल टाकलेला आहे थोडा कलर येण्यासाठी आणि 1 चमचा धना पावडर टाकलेली आहे आणि आपला घरचा मसाला टाकलेला आहे. तिखट मिरच्यांचा केलेला असतो ना, तो 1 चमचा टाकलेला आहे आणि थोडीशी हळद टाकलेली आहे मी इथे. आणि आपला व्हेज पनीर पुलाव मसाला असतो ना, तो सुद्धा मी 1 चमचा टाकणार आहे याच्यात. तसे पण आपण खडे मसाले टाकलेले आहेत, तरी पण मी 1 चमचा टाकणार आहे आणि चांगले फ्राय करून घेणार आहे भाज्या त्याच्यात. आणि मी तांदूळसुद्धा आधी अर्धा तास भिजत ठेवले होते आणि ते भिजून मी साईडला ठेवलेले आहेत. इथे सगळ्या भाज्या चांगल्या मसाल्यामध्ये फ्राय करणार आहे. इथे बघा चांगल्या फ्राय झालेल्या आहेत भाज्या सगळ्या. आणि मी ह्याच्यात आता 2 चमचे चांगले दही टाकणार आहे. दही टाकल्यामुळे चव छान लागते आणि चांगले मिक्स करून घेणार आहे. गॅस थोडा स्लोच ठेवा, कारण की तुम्ही दही टाकताय ना, त्यामुळे थोडा गॅस स्लोच ठेवा, नाहीतर फाटतो असं दही, म्हणून एकदम बारीक गॅसवरच सगळं करा. आणि मी आता थोडं झाकण ठेवणार आहे वाफेवर थोडा वेळ शिजवून देणार आहे भाज्या. इथे बघा आता भाज्या सगळ्या शिजून झालेल्या आहेत. चांगला कलर बघा कसा आला आहे, पूर्ण लाल आला ना. तिखा लालच टाका तुम्ही कलर येण्यासाठी. मी सुद्धा तिखा लालचा जास्तच वापर करते, पावडर कलरचा वगैरे नाही टाकत. आणि मी ते 2 चमचे मीठ टाकलेलं आहे चवीपुरती. तुम्हाला जसं चवीला असेल तसं मीठ टाकाय. मी ते 2 चमचे टाकलेले आहेत आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे. इथे आता सगळ्या भाज्या चांगल्या शिजलेल्या आहेत. मी वाफेवर ठेवलेल्या शिजायला आणि आता शिजून झालेल्या आहेत. आणि मी अर्धा आधीच तांदूळ भिजत टाकले होते, ते आता मी पाणी काढले त्यातलं सगळं आणि मी आता ते मिक्स करून घेणार आहेत सगळे तांदूळ भाज्यांमध्ये. आणि मी अर्धा किलोचेच तांदूळ घेतले होते आणि अर्धा किलोचेच व्हेज पनीर पुलाव करणार आहे. आणि इथे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या आणि त्याचप्रमाणे मी सगळ्या भाज्या घेतलेल्या, जेवढ्या अर्धा किलोला लागतील ना तेवढ्याच भाज्या घेतलेल्या. आणि मी ते चांगलं आता मिक्स करून घेतले. मी ते तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा, खूप छान होते व्हेज पनीर पुलाव. आणि मी इथे वरून आता थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे चवीपुरती असं. आणि थोडंसं आता मी वरून थोडासा पुदिनासुद्धा टाकणार आहे. पुदिना टाकल्यानं थोडी स्मेल चांगली येते. आणि मी एका वाटीतनं थोडं पाणी घेऊन
केशरसुद्धा भिजत टाकलं होतं आणि ते सुद्धा टाकणार आहे. केशर टाकलं थोडं स्मेल आणि चवसुद्धा चांगली लागते, त्यामुळे मी थोडं केशर पण टाकलेलं आहे. आणि ना मी अर्धा किलोची केलेली आहे ना, त्याप्रमाणेच मी पाणी टाकणार आहे. मी इथे ना 2 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि मी आता चांगली मिक्स करून घेणार आहे, एकसारखे करून घेणार आहे आणि खूप छान लागते. तुम्ही पण एकदा घरी ट्राय करा नक्की, आणि केलात तर मला मेसेजसुद्धा करा, कसे झाले ते सुद्धा सांगा मला मेसेजमध्ये. आणि मी आता थोड्या वेळ ना झाकून ठेवणार आहे, शिजत ठेवणार आहे आता थोडा वेळ मी. इथे माझी थोडी अशी शिजून झालेली आहे बघा, एकसारखीच झालेली आहे. भात बघा कसं तांदूळ एकदम सुटसुटीत झालेला आहे, कुठे असं चिकटलेलं नाही आहे. तुम्ही तांदूळ थोडा वेळ भिजत ठेवा, त्यानंतर करा, एकसारखेच होतात तांदूळ आणि छान लागते. पुन्हा मी थोडा वेळ शिजत टाकणार आहे मी अजून, कारण की थोडी अजून शिजली नव्हती म्हणून मी पुन्हा शिजत टाकणार आहे. इथे पूर्ण शिजून झालेली आहे माझी बिर्याणी. आणि मी आता वरून थोडंसं धनिया टाकणार आहे. आणि ना मी आधीच पनीर तळून घेतले होते, मी त्यात पनीर नव्हते टाकले, कारण की माझ्या मुलीला त्यात पनीर असे टाकत आवडत नाही, म्हणून मी आधीच तळून घेतले होते पनीर असे छान कुरकुरीत गोल्डन कलरचे. आणि मी आता त्यात वरून टाकणार आहे सगळे, कारण की तिला भातामध्ये असे आवडत नाही आहेत, म्हणून मी वरून फ्राय करून टाकले होते आणि थोडा वेळ अजून थोडा वेळ ठेवणार होते. इथे पूर्ण शिजलेली आहे. जर तुम्हाला माझी व्हेज पुलाव पनीरची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा.